हा आपला दसरा आहे आणि आज आपण राज्यामध्ये बघत असाल तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व इतर भागामध्ये शेतकऱ्यांवर फार मोठं संकट आलेलं आहे। ज्या प्रदेशामध्ये मी राहतो त्या प्रदेशामध्ये मी शेतकरी म्हणून राहतो आणि आज आपण सगळे बघतोय त्या सगळ्या शेतकऱ्यांची भावना जाणून शिंदे साहेबांनी सत्कार सुद्धा नाकारलाय। हेच त्यांच्या मनामधलं मोठेपण आहे, हे नम्रपणे सांगायला काही हरकत नाही। आज आमच्यावर आणि आमच्या परिसरावर आणि आमच्या शिवसैनिकांवर, शिवसेना नेत्यांवर सगळीकडनं टीका होती। मराठवाड्याला आम्ही मदत नेली तर मग तिच्यावर फोटो का होते, नेली नाही तर मग का नेली नाही। आणि आज मी आपल्याला सांगायला या ठिकाणी उभा आहे की सगळ्यात पहिले वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जे शिकवलं, 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, हे आम्ही आजच शिकलेलो नाहीये। ईर्ष्यावाढीची घटना जर आपल्या नजरेच्या समोर असेल तर हेच ते एकनाथरावजी शिंदे आहेत की त्या काळामध्ये ते मुख्यमंत्री होते। ज्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटने सांगितलं की मुख्यमंत्री महोदय तुम्ही इथे जाऊ शकत नाही, इथं जाणं म्हणजे आपल्या जीवाला धोका आहे, पण या माणसानी कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही। माझे नागरिक, माझे मतदार, माझे महाराष्ट्राचे शेतकरी हे त्या ठिकाणी अडकलेले आहे, म्हणून मी गेलं पाहिजे। त्या ठिकाणी हा माणूस पोहोचला आणि आज ज्यावेळेस आम्ही मदत करायला निघालो तर आमच्यावर टीका होती आहे।